विद्यार्थिका नामदेव ताळे, मी इयत्ता 7वीची विद्यार्थी. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शुभांची माता भाग्य कोणते अजून, शुभांची माता भाग्य कोणते अजून. मराठा साम्राज्याची पताका नभी अभिमानाने डोलते, लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, घरांना तोरणे लागली, हत्तीपासून अशक्ष साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असे ठेवण्यात आलं. त्यानंतर आम्ही शहाजी राजांसोबत सुखी संसारांचे स्वप्न पाहिले आणि आमच्या शुभा राजांवर अनेक संस्कार केले, जसे अंगणातील तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकत असेल तर त्यांची गड करू नका. वाकायचे नाही, झुकायचे नाही, अन्यायावर पलटून वार करायचे. स्वाभिमानाने जगायचे आणि स्वाभिमानाने मरायचे अशी शिकवण आमच्या शुभांना दिली. आम्ही दरिद्रात थिप्पट पडल्या समाजात स्वाभिमान पेरला आणि आमच्या शुभांना स्वाभिमानाने जगायचे शिकवले. आणि तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवता? सरकारच्या विकास योजनेचा उदो कसा करायचा? अहो, ज्या चिमुकल्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी आपल्या महापुरुषांनी महासा स्त्रियांनी जीवनाचे रान आपल्या केले, रानाविरुद्ध संकट अंगावर झेलले, त्या चिमुकल्यांच्या हाती खिचडीसाठी तार देऊन लाचारी जगवणे शिकवता. सावरा हो आमच्या महाराष्ट्राला, सावरा. अहो, लोक समाजात दहशत निर्माण करत आहे. कुठे चाललाय हो आमच्या महाराष्ट्रात? ज्या वयात आमचा शुभा मूठभर मावळे घेऊन लढाई जिंकत होता त्यावेळेचे हे मावळे काय करतात? दुसऱ्यांची गाडी, 30 रुपयांचं पेट्रोल आणि 10 रुपयांची पुडी, हप्तेवारीचा मोबाईल याच्यासाठी आई वडील लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? आणि वरून तुम्ही पुन्हा जन्माला या का? हातात बांगड्या भरले? अरे उठा, सडसडत्या लागता आणि असे काही करून दाखवा ज्याने तुमचे आई वडील मान शर्मेने खाली न जाता स्वाभिमानाने या समाजात जगता येईल, वावरता येईल. आम्ही आमच्या शुभांबद्दल ऐकतो ना, तेव्हा विजय सारखी तलवार चालवून गेला, निडळ्या छातीने हिंदुस्थान हरवून गेला, निडळ्या छातीने हिंदुस्थान हरवून गेला. असा एकच वाघ नखाने अफजल खानाचा कोतळा फाडून आणला, असा एकच माध्यम मराठा माझा शुभा होऊन गेला.